आणि या ठिकाणी या कादंबरीच्या संबंधात सूत्रबद्ध आणि प्रवाही अशा प्रकारचं वक्तव्य रेखा दंडिगे घे मॅडम यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या या वक्तव्यामधून या कादंबरीचं एकंदर प्रारूप आपल्या लक्षात आलेलं आहे. पुन्हा आपणाला या कादंबरीच्या संबंधात ज्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे ते माननीय सुरेश अकोटकर सर हे अध्यक्षीय मार्गदर्शन करणार. मी या ठिकाणी या कादंबरीचा एक छोटासा आलेख, पण त्यांचं हे पहिलं लेखन नाही आहे. यापूर्वी त्यांनी कवितांचं लेखन केलं आहे, ललित लेखन केलेलं आहे, नव्या प्रसार माध्यमांवर ते नेहमी लिहित असतात. एका नव्या दृष्टिकोनातून स्त्री जीवनाकडे पाहता येतं याचं आविष्करण ते सतत करत चाललेले आहेत. आणि आता त्यांनी या कादंबरीच्या रूपातून कादंबरी लेखनाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे. या कादंबरीचं कथासूत्र आतापर्यंत आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि ही कादंबरी नेमकी कोणत्या पद्धतीच्या भूमिकेतून लिहिण्यात आलेली आहे याच्या संबंधीची मांडणी लेखिका वर्षा पत्के थोटे आणि त्यांच्या मनोगतात व्यक्त केलेली आहे. या कादंबरीच्या तेव्हा ही कादंबरी केवळ एक लेखन रूप या नात्याने आपल्याला पाहता येत नाही. मला स्वतःला असं वाटतं की कोणतंही लेखन हे त्या लेखकाला काहीतरी समाजाला सांगण्याकरता येत असतं, पण त्याच्याही पलीकडे लेखन करणं म्हणजे आहे त्या ठिकाणच्या पुढे जाणं हा कोणत्याही लेखनाचा महत्वाचा गुणधर्म असतो. म्हणजे कसं, जे सगळ्यांना माहित आहे ते आपण मांडावं अशा पद्धतीने लेखक किंवा लेखिका लिहित नसते. आहे त्याच्या पलीकडे काहीतरी सांगायचं, हे मलाही बोलायचं आहे, हे मलाही सांगायचं आहे, अशा प्रकारच्या भूमिकेतून लेखक लिहित असतो. आणि तेव्हा ते लेखन त्या लेखकाबरोबर पुढे जात असतं. या कादंबरीच्या शीर्षकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक प्रश्न आपल्या पुढे ही कादंबरी उपस्थित करू इच्छिते. चूक ही कोणाची आहे? या प्रश्नाचा संदर्भ केवळ एक श्यामला, किशोर, बानाई, सरस्वतीबाई, रवी, सरस्वती यासारख्या पात्रांसोबत नाही आहे. एकंदर समाजातल्या एखाद्या पात्राला प्रातिनिधिक पद्धतीने घेणं आणि त्याच्या आधारे एकंदर समाजाच्या अंतर्वास्तवाला व्यक्त करणं हे कोणत्याही उत्तम लेखनाचं वैशिष्ट्य असतं. आणि तशा प्रकारचं लेखन आतापर्यंत मराठी कादंबरीच्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे. पण तरी आपण या कादंबऱ्यांच्या रूपातून स्वतःला मांडता मांडता आपल्या समाजाला व्यक्त करत जातो. आणि तेव्हा ते लेखनही पुढे जातं आणि त्याचबरोबर त्या समाजाच्या वाटा देखील मोकळ्या होत असतात. या कादंबरीकडे देखील आपल्याला याच अंगानं पाहावं लागेल. या कादंबरीमध्ये एक सूत्र लेखिकेने मांडलेलं आहे. ते सूत्र असं आहे की आपल्या या समाज जीवनामध्ये ज्या काही स्त्रिया जीवन जगत असतात त्यांच्या जीवनाचं ध्येय कसं असतं, कोणतं असतं, आणि जेव्हा लग्न संस्था ही या स्त्रियांना न्याय देण्याकरता अक्षम ठरते तेव्हा मग कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न समाजाच्या पुढे निर्माण होऊ शकतात याचं आविष्करण एकंदर या कादंबरीतल्या कथानकातून, पात्रांतून, संवादातून, वातावरणातून, मानसिक व्यवहारातून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पैलूंच्या आधारे आपल्याला पाहायला मिळतं. आताच वर्षा पत्के थोटे यांनी जे सांगितलं आणि रेखा दंडिगे घे मॅडमांनी जे सांगितलं त्या दोन्ही वक्तव्यातून तुमच्या पुढे या कादंबरीचं कथानक उलगडलं गेलेलं आहे. मुळामध्ये श्यामला ही एका घुंगशी नावाच्या अमरावती जवळच्या आडवळणाच्या गावात राहणारी मुलगी, जिचे वडील शिक्षक आहेत श्यामराव, पण तरी शिक्षकाच्या घरी जन्मून देखील कदाचित गावातल्या वातावरणामुळे म्हणा तिला शिक्षणामध्ये रस निर्माण करता येत नाही. शिकते, मॅट्रिक पर्यंत कशी तरी पुढे ढकलली जाते
आणि या मॅट्रिकच्या प्रवासामध्ये तिच्या वर्गामध्ये असतो रवी नावाचा मुलगा, जो वेगळ्या जातीचा आहे पण गावात राहणार आहे. या रवीच्या सोबत तिचे भावनिक नाते जुळतात म्हणा किंवा जुळून येतील असंही म्हणा. या केवळ एका संशयाच्या खातर एका रात्रीमध्ये या मुलीला तिचे वडील मावशीकडे अमरावतीला पाठवतात, देवकीकडे, प्रभाकरराव यांच्याकडे. आणि अशा प्रकारे एखाद्या वेलीचं मूळ उखडून टाकायचं आणि तिला परागंदा करायचं जमिनीपासून. अशा प्रकारचं वास्तव या कादंबरीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक लक्षात घ्या, या कादंबरीच्या कथानकाच्या रूपातून केवळ श्यामला नावाच्या एका सुंदर ग्रामीण मुलीचं रेखाटन इथे येत नाहीये, तर एकंदर भारतीय समाज जीवनामध्ये मैत्रभाव हा लोकांना आतापर्यंत कसा अडचणीच्या वाटलेला आहे, या महत्वाच्या प्रश्नाचं आविष्करण या कथा सूत्राच्या रूपातून आपल्या पुढे पाहायला मिळतं. कल्पना करा, वर्गातला एखादा मुलगा आहे रवी नावाचा, मॅट्रिकला. ही मुलगी खूप शिकली, खूप काही हुशार नाही आहे, तिला तो कॉप्या पुरवतो, पास करू पाहतो आणि त्याच्या रूपातून आपल्या या मुलीचं भावनिक नातं हे रवी सोबत जुळू शकतं. ही आशंका आहे, पुढे काय होईल माहित नाही आहे, पण त्या केवळ एका आशंकेच्या खातर अगदी परीक्षा झाल्याबरोबर या मुलीला शामराव शहरात नेतात, आपल्या साडीकडे, देवकीकडे, आणि तिथे मग तिथून लग्न जुळणं सुरू होतं. मग लग्न जुळवताना मुद्दा नाहीच आहे एखाद्या सौंदर्याचा, सुंदरपणाचा, सुरूपपणाचा, समतोलपणाचा. पण अशा वेळेस किशोर नावाचा एक विजोड, विरूप किंवा काळा अशा प्रकारचा पोलीस खात्यात नोकरीला आहे तो मुलगा मिळतो. या ठिकाणी त्या मुलीच्या मनामध्ये काय आहे, तिला काय वाटेल, अशा प्रकारच्या बाबी पूर्णपणे बाद होतात. आणि अशा प्रकारे एक स्वप्न जे पुढे फुललं असतं, त्या स्वप्नाला नष्ट होण्याचं रूप आपल्याला या कादंबरीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतं. पुढे मग कथानक पुढे जातं, लग्न होतं, लग्न अनिच्छेनं होतं, नवऱ्याला स्वीकारणं हे तिचं अंतिम प्राक्तन म्हणा, ध्येय आहे म्हणा, प्राक्तनच म्हणा एका अर्थाने. म्हणजे बानाई ही आई, शामराव हे वडील यांनी ज्याला गळ्यामध्ये बांधलं, ते धोण असो किंवा कोणी असो, त्याला स्वीकारायचं आणि त्याच मार्गाने स्वतःला पुढे न्यायचं, अशा खास परंपरागत भारतीय पद्धतीने ही मुलगी श्यामला जाऊ पाहते. पण होतं काय की एकंदर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये काही प्रश्न असतात, संशयाचे, काही किलमिश असतात, काही अडचणीचे भाग असतात, काही दुराग्रह असतात, काही कलुषित भावना असतात. या कलुषित प्रकारच्या भावनेमुळे एखादा व्यक्ती आपल्या घरच्या चांगल्या व्यक्तीकडे कसा वेगळ्या अंगाने पाहतो, याचं दर्शन किशोर सारख्या पात्राच्या रूपातून आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर पत्नी आहे, नवरा हा काळा सावळा आहे, मग अशा वेळेस जो कॉम्प्लेक्स असतो ना, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स, त्याच्या रूपातून कशा प्रकारे संसार उद्ध्वस्त होतात याचं दर्शन पुढे पुढे घडत जातं. बंगलोरला नोकरी करणं असेल, नोकरी करताना पुन्हा संशयाचं भूत मनामध्ये असेल, मग आपला जो मित्र अनिल नावाचा असेल त्यावर संशय घेणं असेल, आणि त्या संशयाच्या खातर अगदी आपल्या पत्नीला संपवून जाण्यापर्यंत या किशोराने मजल गाठली असेल. म्हणजे एका छोट्याशा लग्न जुळण्याच्या चुकीमुळे संपूर्ण संसार हा कसा उद्ध्वस्त होत जातो याचं आविष्करण अत्यंत सुबक, सुंदर आणि कथात्मक, रंजनपर अशा पद्धतीने वर्षा पत्के थोटे यांनी या कादंबरीमध्ये केलं आहे. आता ही जी कादंबरी आहे, खर तर या कादंबरीचं वाचन करताना मला स्वतःला असं जाणवलं, ही एक कथात्मक कादंबरी आहे. एखादी कथा, दीर्घ कथा वाटल्यास म्हणा, म्हणजे एखाद्या दीर्घ कथेच्या पद्धतीने या कादंबरीचं लेखन वर्षा पत्के थोटे यांनी केलेलं आहे. म्हणजे कसं, एक सूत्र घ्यायचं, एक पात्र घ्यायचं, अनेक पात्र पूरक घ्यायचे आणि त्याच्या आधारे एका आशय सूत्राला पुढे मांडायचं. तर एका कथनपर पद्धतीनं, रंजक आणि लोकप्रिय भाषेच्या रूपातून त्यांनी हे लेखन केलेलं आहे. हे लेखन करताना प्रमाण मराठी आणि वैदर्भीय खास वऱ्हाडी मराठी या दोन्ही भाषांचा संगम फार चांगल्या प्रकारे या कादंबरीमध्ये करण्यात आलेला आहे. या कादंबरीचं वाचन करताना ही कादंबरी पूर्णपणे वाचून टाकावी असं आपल्याला वाटतं. म्हणजे मध्येच कादंबरी सोडून द्यावी अशा प्रकारच्या अनाकर्षक पद्धतीनं या कादंबरीचं लेखन झालेलं नाहीये. किंबहुना अगदी सुरुवातीपासून आपण एक कथा वाचत आहोत आणि त्या कथेमध्ये आताच शिरत चाललेलो आहोत आणि त्याच्या अनेक अंगासंगाने पाहत चाललेलो आहोत.
अशा पद्धतीनं एकंदरीत ही कादंबरी पुढे आलेली आहे. हे लेखन होत असताना मग आता बघा मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे वैदर्भीय सण असतील, उत्सव असतील, आखाडीचा पहिला महिना असेल, जेवणावळी असतील, पंक्ती वाढणं असेल, या सगळ्या वैदर्भीय खास प्रदेशाला, भूगोलाला या कादंबरीमध्ये लेखिका फार चांगल्या प्रकारे मांडताना दिसतात. आणि या सगळ्या कादंबरीच्या रूपातून पूर्णपणे वैदर्भीय ग्राम वास्तव त्या टिपताना दिसतात. या संपूर्ण कादंबरीमध्ये या कथानकाच्या रूपातून खास ग्रामीण वास्तव हे स्त्रियांच्या संदर्भामध्ये कशा प्रकारचं राहिलेलं आहे याची मांडणी लेखिकेने फार चांगल्या प्रकारे केली आहे. म्हणजे लेखन करताना आपल्याला संवाद, भाषा, वाक्यरचना, प्रतिमा या सगळ्या घटकांचा विचार कसा डोळसपणे करावा लागतो याचं प्रत्यंत एकंदरीत या